आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लवकरच आपली रूम आपल्या ताब्यात येणार। चीयर्स। पण माझ्या मनात एक शंका आली बघ हा, म्हणजे एवढं शांत कसं काय, कोणीच कोणाशी भांडत नाही का? तुला वाटतंय ही माणसं फार वेळ गप्प बसतील? आणि सुहास, माझी लाडकी काकूच आपल्याला आपली रूम मिळवून देणार। काय ना, मेन माणसावरच असा घाव घातलाय ना आपण। मग आता या निमित्ताने अजून एक कोल्ड कॉफी। हो, मला पण खरं तर इच्छा झालीच आहे। येस, जा घेऊन ये। उठ उठ, लवकर उठ। काय एन्जॉय करायचं तू पण उठ। कीर्ती, लवकरच तुझे मोहरे चालवण्याची वेळ आली आता। दाखवून दे सगळ्यांना तू कोण असते। या काकू, आम्ही तुमचीच वाट बघत होतो। अजून काही आरोप करणं बाकी आहे? अहो तसं नाही, माफ करा, असं नव्हतं म्हणायचं। नाही ग, सध्या हेच चालू आहे ना घरात। उर्मिला, शांत हो। तुझ्यावर कोणी कसलेही आरोप लावत नाहीये। आपल्या घरात हे जे काय सगळं वातावरण झालेलं आहे त्याच्यावर काहीतरी शांतपणे तोडगा काढावा म्हणून आपण सगळे इथे जमलेलो आहोत। म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना ही विनंती आहे की तुम्ही जरा शांतपणे एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्या। मला वाटतंय भाऊ बरोबर म्हणतायत। आशू, बोल। ऐका, मला माहितीये जे घडलं ते खूप धक्कादायक आहे आणि अतिशय वाईटच घडलं, त्यात काही डाऊटच नाही। आपण फक्त इमॅजिन करू शकतो की दिव्या आता कुठल्या परिस्थितीतून जाते। आणि या प्रसंगात आपण सगळ्यांनी एकत्र समजून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्यात जे काही गैरसमज आहेत ते आपण दूर करूया, बोलून सॉल्व्ह करूया गोष्टी। ऐकताय ना, ही पोरं लहान आहेत तुमच्यापेक्षा। हे सगळं वातावरण नीट करायचा ती प्रयत्न करतायत। निदान तुम्ही समजूतदारपणे तरी ऐकू शकता, वागू शकता। शिवाय यात माझी काही चूक नाही। आणि तुम्ही होता तेव्हा तुम्हाला असं कधी वाटलं का की मी असं काहीतरी करीन? तुम्ही गेल्यावर मी असं का करू? अगं, दिव्याचा पाय सटकला तेव्हा उलट मी तिला सावरण्याचाच प्रयत्न केला। कसले प्रयत्न? तुम्ही जे केलेत त्याला प्रयत्न नाही म्हणत, गुन्हा म्हणतात। तुम्ही मला मुद्दाम धक्का दिलाय, मला व्यवस्थित आठवतंय। बास झाला दिव्याताई, खूप बोललीस तू। आता आईबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी। आणि माझी आई असं करूच शकत नाही, हे लक्षात ठेव तू आधी। संपदा, तू नका ना मध्ये बोलूस। मी दिव्याला समजवीन, ऐकल ती माझं। का आजी, का तिने मध्ये बोलू नये? निदान कोणीतरी माझी बाजू घेताय या घरात। वहिनी, उर्मिला असं करू शकते असा विचारच कसा करू शकतो आपण? मला वाटतं ना, आपण फक्त आरोप करतोय। समोरची व्यक्ती कोण आहे हे आपण बघतच नाही आहोत। ए, थांबा थांबा, सगळेजण थांबा। आपल्याला हेच करायचं नाहीये। भाऊ, अहो माझ्या घरात माझ्याच वर हे आरोप होत आहेत, मी काय ऐकून घेऊ? आणि जी गोष्ट मी केलीच नाहीये त्यासाठी मी काय ऐकून घेऊ? हे सगळं किती खोटं बोलते ही। पण काकू, दिव्या पण ह्या सिच्युएशनला असं खोटं का बोलेल? शिवा, तूच बाकी होतीस हे बोलायची, म्हणजे हेच ओळखलंस तू मला?
नाही नाही काकू, तू हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला असं नव्हतं म्हणायचं. मी एवढंच म्हणत होते की धक्का चुकून लागू शकतो ना. शिवा, मी तुला 10 वेळा तेच सांगणार नाहीये. मला ठरवून धक्का दिलाय. दिव्या, तू जरा थांबतेस का? मी बोलते ना. आता वाटेल ते बोलतेस हा दिव्या तू? अगं तुला धक्का देऊन मला काय मिळणार आहे? माझ्या बाळाचा जीव घेतलाच ना तुम्ही. काही बोलते हो, काही बोलते. म्हणूनच आम्ही आल्यापासून तुम्ही आमच्यावर राग करत होतात. बाई आजीवर चोरीचे आरोप काय केले, आणि आता सगळं व्यवस्थित सुरू असताना तुम्हाला ते बघवलं नाही म्हणून तुम्ही मला धक्का दिला. मान्य करा हे. भाऊ, ही मुलगी काय वाटेल ते बोलते आणि तुम्ही का गप्प बसलात? बापरे, काय चाललंय आपल्या घरात? किती शांतता होती. काय शिवा, तुला खरंच वाटतंय तुमची आयडिया चांगली होती? तुमच्या प्लॅन नंतर सगळ्यांच्या आयुष्यात अजून प्रॉब्लेम्स वाढलेत, कमी झालेले नाहीयेत. उलट त्या ट्रिप प्लॅन नंतर ना अजून वाढलेत. आणि आता तर तुझी फॅमिली माझ्या फॅमिलीवर वाटेल ते आरोप करायला लागलीये. काय तुम्हाला आम्ही वस्तीतले लोक वाटलो तुमच्यासारखी? कीर्ती, अगं आम्ही वस्तीतली माणसं असलो तरी स्वाभिमानी आहोत ग. आणि कीर्तीताई, आम्ही वस्तीतले असलो ना तरी प्रामाणिक आहोत. हो का? दिसतोय ना तुमचा प्रामाणिकपणा, वेळोवेळी दिसतोय आम्हाला. आणि काय हो, कधी झालंय का असं तुम्ही आमच्या घरात आलाय आणि भांडणं झाली नाहीत? झालंय कधी असं? कीर्ती, तू मध्ये बोलू नकोस. इथे वेगळा विषय चाललाय, तू शांत बस. थांबा जरा. हे बघा, गोष्टी बोलण्याने सॉल्व्ह होतील ना. आपण शांतपणे बोलूया ना प्लीज. नाही शिवानी, आम्ही आता अजून इथे थांबू शकत नाही. आम्हाला इथून जायलाच हवं. भयवंती भाऊ, आम्हाला इथनं जायला पाहिजे. आजी एक मिनिट. आजी, असं कुठेही जाऊन आणि कुणीही कुठेही तडकाफडकी जाण्याची काही गरज नाहीये. हे सगळे वाद मिटवायलाच आपण इथे थांबलोयत ना आजी. भाऊ, आम्हाला जाऊ द्यात इथनं. आम्ही जर गेलो नाही ना इथनं तर ही जी काही भांडणं चालली आहे नाही थांबणार आहे. तर जाऊ देत आम्हाला. आजी, अहो एकदा चंदनकडे बघा. त्याची काय अवस्था झाली आहे. त्याची ही अवस्था आपल्या कुणालाही बघवत नाहीये. बस झालं दिव्या, बस झालं. तुमच्या अशा भांडणामुळे माझं बाळ परत येणार आहे का? येणार असेल तर खुशाल भांडा. चंदन, दिव्या, तुम्ही शांत व्हा. हे बघा, या परिस्थितीत आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. पण माझ्यावर लावलेला हा खोटा आरोप मी सहन करणार नाही.